2 फोटोग्राफर 3 फोटोग्राफर किती जागेवरती काम करणार आहेत, काय करणार आहेत, तुमच्या लोकांचा पब्लिकचा आवाका किती, हा किती, हा तुम्ही त्यावेळेला अंदाज दिल्यावर आम्ही त्या पद्धतीने सांगतो ना की बाबा तुमचं 1000 लोकांचं लग्न आहे ना तर 3 फोटोग्राफर नाहीत पुरणार, 4 फोटोग्राफर बोलवा की जेणेकरून 2 जण फक्त पब्लिक कव्हर करतील, 2 जण फक्त स्टेज कव्हर करतील. हे आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पार्टी समोर आम्ही सांगतो की बाबा तुमच्या लग्नामध्ये आलेला माणूस आम्हाला कव्हर करणे हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी असते. पण त्यावेळेला असं असतं, नाही नाही तुम्ही खाली जाऊन जेवणाचं शूटिंग घेऊन या, नाहीतर तिकडले फोटो काढून आणा. मग त्यावेळेला इथलं विधीचं काय, जी महत्वाची विधी आहे लग्न समारंभ म्हणजे खरा आहे तो म्हणजे विधीचा प्रश्न आहे, तो काय, तो मिस झाला, तो हे केला, मग शेवटी कुठं येतं, शेवटी सगळ्यांचं फिरून येतं की बाबा तुम्ही आमचा हा नाही फोटो काढला, मग आम्हाला हे नाही आवडलं, अमुक अमुक तुम्ही हे कार्य केलं, तुमचं हे सगळं आवडलं पण ते माझा हाच फोटो नाही आला, मी असाच चेहरा दिसला होता. आता तो असाच चेहरा दिसला होता हा आमचा पार्ट नाहीये. माझा पार्ट होता की मी तिथे जे चाललंय ती सिच्युएशन मी क्लिक करतोय आणि मी ते फोटोमध्ये ऍज अ फोटो म्हणून स्टोअर करतोय. आता त्यावेळेला तुम्ही मेकअप करून नव्हते तो माझा दोष नाहीये.